नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर परत आले आहे. विषयाचं नाव आहे मदर्स डे. म्हणजे आपण नुकताच परवाच्या रविवारी मदर्स डे अतिशय उत्साहात आनंदात आपल्या आई समवेत किंवा आपल्या आईच्या आठवणीत साजरा केला असेल. आई ही प्रत्येकासाठी एक वेगळीच गोष्ट असते. प्रत्येकासाठी आईचं वर्णन हे फार वेगळं आहे. आई म्हणजे काय? तर आई म्हणजे ईश्वरीय आत्मा, की परमेश्वराला सगळ्याच मुलांकडे आपल्या लक्ष द्यायला वेळ नसेल म्हणून त्याने अशी एक व्यक्ती निर्माण केली की जिच्या हृदयात अमृत आहे, तिच्या हृदयात प्रेमपान आहे, जी सगळ्या मुलांसाठी, आपल्या मुलांसाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी ती एक जबरदस्त आधार आहे. त्यांच्या सुखाचा, त्यांच्या समाधानाचा, त्यांच्या आनंदासाठी झटणारी आहे. आई म्हणजे प्रत्येकाचं वर्णन प्रत्येकजण प्रत्येकासाठी एक वेगळं वर्णन असतं. आई म्हणजे असते एक सुखाची छाया. आई म्हणजे असते अविरत बरसणारी माया. आई म्हणजे असते अंगणातली तुळशीची छाया, किंवा म्हणूया की अतिशय मंद सात्विक तेवणारा दिवा घरातला म्हणजे आई आहे. आई म्हणजे काय आहे? तर आई म्हणजे आपल्या आयुष्यातलं एक फार मोठं एक मोठा ग्रंथ आहे आपल्या आयुष्यातला, की जो आपल्याला आयुष्यभर ज्ञानासाठी ज्ञानदीप तेवत ठेवणारा आहे. आपल्या आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आईचा कन्सर्न नेहमी असतो. आईवडिलांनी केलेले आपल्यावर जे संस्कार असतात, आपल्यावर जे केलेलं प्रेम असतं, आपल्यासाठी आपल्याप्रती त्यांनी दाखवली जी माया असते, ती सगळी ह्या ग्रंथात एकवटून आलेली असते. प्रसंगी वडील कणखर होतील, पण आई मात्र तेवढी त्या प्रमाणात कधीच कणखर वागत नाही किंवा होत नाही. तिचं तिच्या मुलांप्रती असणारं प्रेम, तिचं तिच्या मुलांप्रती असणारा ओढा हा कधीच संपत नाही, कधीच त्याचा लय होत नाही. आई म्हणजे असते आपल्यावर संस्कार करणारं एक फार मोठं युनिव्हर्सिटी म्हणूया, एक फार मोठी शाळा आहे, की लहानपणापासून आई आपल्याला चालायला शिकवते, बोलायला शिकवते, लोकांशी कसं वागायचं ते शिकवते. आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आई प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला शांततेने, अतिशय प्रेमाने ती आपल्याला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून सांगत असते. त्यावेळेला तिच्याकडे मी तुझ्यासाठी काहीतरी करते हा कुठलाच अहंभाव नसतो, असा कुठला तिचा भाव नसतो की मी माझ्या मुलासाठी किती काय करते. एक कर्तव्य म्हणून एक आपला मुलगा आहे, माझ्या पोटचा मुलगा आहे, ज्याला मी जन्म दिला आहे, त्याचं सगळं आयुष्य घडवण्यासाठीच माझं आयुष्य आहे, असंही आई समजून चालत असते नेहमी. आणि त्यामुळे लहान मुलांना तर आई म्हणजे विश्वास असतो, आई म्हणजे आधार असतो, आई म्हणजे प्रेम असतं. त्यांच्यासाठी एक वेगळीच माया असते. आणि आई दिसली नाही तर लहान मुलं लगेच सैरभैर होतात, कारण ती माया त्या आई इतकी कोणीच त्या छोट्याला देऊ शकणार नाही ह्याची त्याला एवढी गॅरंटी असते. आईवर पूर्ण विश्वास ठेवून झोपून ही मुलं लहानाची मोठी वाढत असतात. हळूहळू ती शाळेत जातात. त्या शाळेतल्या 4 मुलांचे संस्कार, मग आपली आई पण आपल्यावर काही संस्कार करत असते. हे सगळं आयुष्यभर चालूच असतात. पण खूपदा काय होतं की मुलं मोठी झाली की मग त्यांना शिंगं फुटतात आणि त्यांना वाटतं की आपल्या आईला काय कळतं, आपल्या आईची अक्कल किती ती. आजकाल तरी आई खूप क्वालिफाईड आहे, ते खूप शिकलेले असतात आणि त्या खूप काही स्वतः त्या अचीव करत असतात. पण पूर्वीच्या काळी सुद्धा घरात असणारी जी आई होती, जी चूल आणि मूल सांभाळणारी आई होती ना, ती सुद्धा तितकीच इंटेलिजंट होती. पण ती काय करायची, ती आपल्या व्यावहारिक जे आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात ना, त्याच्यातूनच ती वेगवेगळी उदाहरणं देऊन आपल्या मुलांना घडवत असायची. आता बघा ना, जिजाऊने शिवबाला घडवला, तो कसा घडवला असेल बरं? एकटीच्या जीवावर तिने जे संस्कार केले त्या शिवबावर, बालशिवबावर, आणि ते पुढे जाऊन एक स्वराज्य निर्मितीचं पाऊल उचलण्यात किती सक्षम असा शिवबा तिने तयार केला. यावरून आपल्याला कळतं की पूर्वीच्या आया
या जरी नोकरी करत नसल्या, फार उच्च शिक्षित नसल्या, तरी त्यांचं नॉलेज किंवा आपल्या मुलांना वाढवण्यासाठी त्यांची असलेली जी जिगर आहे ना, ती खूप बघण्यासारखी असं मला वाटतं. प्रत्येक टप्प्यांवर मुलं जेव्हा मोठी होत जातात ना, तेव्हा त्या प्रत्येक टप्प्यांवर त्यांच्या ज्या डिमांड्स असतात, त्यांच्या ज्या गरजा असतात, ते एक आईच ओळखू शकते आणि ती त्या पूर्ण करायला नेहमीच तत्पर असते, सज्ज असते. मुलाच्या मनात काही चलबिचल असेल, त्याला काही त्रास होत असेल, त्याला काही वेदना होत असेल, तर आईच्या हृदयाला त्या पटकन जाणवतात, तिला त्या कळतात की आपला मुलगा आज थोडासा अस्वस्थ आहे किंवा त्याला काहीतरी आज प्रॉब्लेम आहे, हे आईला पटकन जाणवतो. हे का असेल बरं? एक नाळ असते ना दोघांच्या मध्ये जोडणारी. एक छोटासा जीव जेव्हा गर्भरूपाने आईच्या पोटात वास्तव्याला येतो ना, त्यावेळेला त्याचं भरण पोषण करण्याची जबाबदारी ह्या छोट्याशा नाळेद्वारे होत असते. मग ही जी नाळ आहे ना, ही जरी तेव्हा बालकाचा जन्म होताना कापली गेली ना, तरी ती नाळ तशी तुम्हाला कापलेली दिसत असेल तरी आयुष्यभर ती कधीच कापली जात नाही. याचं कारण आहे की आईची जी पखरण असते आपल्या मुलांवर प्रेमाची ना, ती कधीच कमी होत नाही. शेवटी आई ही आईच असते आणि आईला आपल्या मुलाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी, त्याच्या सवयी, त्याचं सुखदुःख, त्याच्या प्रत्येक गोष्टींचं इतकं तिला नॉलेज असतं किंवा ती त्याच्याशी इतकी एकरूप एकतान झालेली असते की त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचा, त्याला काय आवडतं, त्याला काही नाही आवडत किंवा त्याचा स्वभाव कसा आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, त्याचं म्हणजे इतकं तिचं ते त्याच्याभोवती तोच तिचा केंद्रबिंदू असतो आयुष्याचा आणि तो तो एक मुलगा किंवा मुलगी असेल तेच तिचं सर्वस्व असतं. जीवनाचं एक ध्येय असतं की मी ह्या मुलाला किंवा मुलीला शिकवून खूप मोठं करेल, त्यांना नावारूपाला आणेल आणि मग पुढे जाऊन ही मुलं आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करतील, आपल्या घराण्याचं नाव रोशन करतील, एवढीच साधी अपेक्षा तिच्याकडे असते. तिला त्याच्याकडून काही पैसे अडके नको आहे, तिला गिफ्ट नको आहे, तिला मानपान नको आहे. तिला फक्त हवे असतात प्रेमाचे 2 शब्द. आपल्या मुलाने आपल्याजवळ यावं, आपल्याशी बोलावं, आपल्याशी 4 गोष्टी शेअर कराव्या, एवढीच तिची अपेक्षा असते नेहमी मुलांकडून. पण आजकालच्या जमान्यात असं झालं आहे ना, मुलं मोबाईल आणि इतर गोष्टींच्या इतकी आहारी गेलेली आहेत किंवा नोकरीतले ताणतणाव असू दे, संसारातले ताणतणाव असू दे आणि आजकालच्या नवीन घरात येणाऱ्या मुलींच्या डिमांड्स म्हणजे मुलाची बायको म्हणून जी मुलगी घरात येते, या सगळ्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये ह्या मुलाला खरंच का बरं आपल्या आई वडिलांकडे बघायला तितका वेळ मिळतो, त्यांचं मन समजून घ्यायला वेळ मिळतो किंवा त्याची ती तशी तो जाणून घेतो का? जशा आईने त्याची लहानपणी गरज भागवलेली असते, प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत तिने त्याच्या समजून घेतलेल्या असतात, त्याच्या आवडीनिवडी, त्याचा आनंद, त्याची सुखदुःख याच्याशी ती इतकी एकरूप झालेली असते. तितके मुलं मोठे झाल्यावर आपल्या आईवडिलांशी तेवढ्याच पद्धतीने एकरूप होतात का? हां, संकर्षणसारखी मुलं मी पाहिले आहेत की ती सुंदर सुंदर आईवर कविता करतात किंवा आईचा अभिमान बाळगणारे. आजकाल संकर्षणसारखी सुद्धा पिढी आहेच की जी खूप सुंदर असं आईवडिलांचाही समतोल साधत आपल्या फॅमिलीचा बायका मुलांबरोबरही वेळ काढत असतात आणि ते इक्वली बॅलन्स ठेवून आपल्या संसारात राहत असतात. जितके ते प्रेम आपल्या बायका मुलांवर करतात तितकंच ते प्रेम आपल्या आईवडिलांवरही करतात. पण हे सगळ्यांनाच का नाही हो जमत? आई कधी स्वार्थी होते असं तुम्ही कधी पाहिलं आहे का? कधीच नाही. आई नेहमी आपल्या मुलांसाठी मॅक्सिमम चांगलं देण्याचा, त्यांच्यावर त्याला काय कमी आहे याची ती नेहमी बघत असते आणि त्याच्यासाठी तिच्या जीवाचा आटापिटा करून ती त्याला ते द्यायचा प्रयत्न करत असते. ती त्याच्यासाठी इतकी एकरूप झालेली असते की तिला आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या पेक्षा वेगळं विश्व उरत नाही. हां, ती कितीही शिकलेली असू दे, ती तिच्या व्यवसायात व्यस्त असली तरी तिचं एक वेगळं एक वलय असतं आपल्या मुलांच्या भोवतीने. आई हे खरंच देवाने अशी एक गोष्ट निर्माण केली आहे ना की तिला खरंच आयुष्यात तोड नाही. कोणाची पण आई असू दे, ती नेहमीच आपल्या मुलांवर जीव तोडून प्रेम करत असते, त्यांना समजून घेत असते आणि त्यांच्यावर या मायेची पखरण करत असते.
आणि म्हणूनच आई म्हणजे देवघरातला शांत तेवणारा नंदादीप आहे असं वाटावं, किंवा आई म्हणजे अंगणातली तुळस असावी, की पवित्रता तिच्या ठिकाणी आहे. आणि ती म्हणजे एक संस्काराचा भांडार आहे. तो एक मोठा ग्रंथ आहे. आपल्यावर जे संस्कार, सुखदुःख, आपल्यावर जी आपल्याला आपले जे दोष आहेत, गुन्हे आहेत, ते ती पोटात घालते आणि ती त्या आपल्याला मातीच्या गोळ्याला जसं कुंभार आकार देऊन घडवतो ना, तसं ती आपल्याला घडवत घडवत मोठं करत असते. तर अशी ही आई असताना मग आजकाल वृद्धाश्रमांची संख्या का बरं वाढते आहे? आजकाल मुलांना लग्न झाल्यावर आपली आई नकोशी का वाटते? याची काही कारणं मिळत नाहीत ओ. जी मुलं आईशिवाय 5 मिनिट राहू शकत नव्हती, आईच्यावर जीव तोडून प्रेम करत होती, त्यांनी निदान आईसाठी 5 मिनिट देणं हे जर का एखाद्या आईला वाटलं की आपल्या मुलाने फक्त आपल्याशी बोलावं, विचारावं की आई तू कशी आहेस, तुझं काय चाललंय, एवढं जरी त्याने विचारलं ना, तर तिचा ऊर भरून येतो, तिला खूप आनंद होतो की आपल्या मुलाचं आपल्याकडे लक्ष आहे. पण जी आई आपल्याला सर्वस्व देते, आपल्यासाठी आयुष्य सगळं पणाला लावते, त्या आईसाठी मात्र आजकालच्या मुलांकडे वेळ उरलेला नाही आहे. त्यांना त्यांची फॅमिली, त्यांचे सांसारिक प्रॉब्लेम, त्यांच्या नोकरी धंद्यातले प्रॉब्लेम आणि याच्यापुढे आईची किंमत काहीच वाटत नाही, आईवडिलांची किंमत काही वाटत नाही. अशी मुलं का बरं निपजतात? काय कारण असेल याला? की जी आई आपल्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावते, आपलं सर्वस्व, आपल्या तब्येतीचा विचार करत नाही, आपल्या वेदनांचा विचार करत नाही, ती फक्त मुलाला देत राहते. त्या मुलांना आपल्या आईची पुढे जाऊन जाणीव का होत नाही? सगळेच मुलं अशी असतात असं मी म्हणणार नाही. पण आजकाल वृद्धाश्रमांची संख्या वाढत असताना पाहताना मग लक्षात येतं की असं काय बरं घडत असेल की मोठेपणी मुलांना आई नकोशी वाटावी. मंडळी, एक मात्र नेहमी लक्षात ठेवा की आई असेपर्यंत कधीच तुम्हाला तिची किंमत कळत नाही, पण आई गेल्यानंतर मग तिच्याशिवाय कसलीच किंमतही उरत नाही. हे मात्र अगदी सत्य आहे, हे खरं आहे. मग तुम्हाला कोणी विचारणार नाही का रे बाबा की तू कुठे चाललायस, घरी केव्हा येशील, जेवलास का, तुझी तब्येत बरी नाही का रे राजा, हे जे 4 प्रेमाचे शब्द तिचे सतत तुम्हाला ते कधी कधी अडचणीचे वाटते असतील, पण ती तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने ह्या कुठल्याच गोष्टी करत नसते. तिचं आंतरिक ओढ जी तुमच्याशी असते, तिचं जी माया आहे तुमच्याप्रती, ती ती बोलत असते. ती व्यक्ती म्हणून आई बोलत नाही, तर तिचा जर तुमच्याशी जो बंध आहे बांधलेला, तो प्रेमाचा, सात्विकतेचा बंध आहे ना, तो तुमच्याशी संवाद साधत असतो. मग ती आई असली तरी आणि आई गेल्यानंतर सुद्धा हे अनंत वेळा दिसून आले. आणि म्हणूनच आजही प्रेमास्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझं आता मी कोणत्या उपायी, असं जेव्हा गाणं लागतं त्यावेळेला आपले डोळे भरून येतात, आपल्या डोळ्यातून गंगायमुना व्हायला लागतात. त्याचं कारण आई हे असंच दैवत आहे की खरंच आहे, तिच्या जो इतकं प्रेमाचा, वात्सल्याचा, मायेचा एवढा मोठा झरा आहे, तो अखंड वाहत असतो. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळं काही करा, सगळं करा, आयुष्यात नाव कमवा, शोहरत कमवा, आपली फॅमिली सांभाळा, आपल्या बायका मुलांना सांभाळा, पण आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष कधीच करू नका. त्यांना हवा असलेला एक 10-15 मिनिटाचा वेळ तरी तुम्ही त्यांना दिला तर त्यांचा ऊर भरून येईल, त्यांना आनंद होईल. आणि आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना असा आनंद देणारी जर का मुलं त्यांच्याकडे असतील तर ते स्वतःला खूप सुखी समजतात, खूप आनंदी समजतात आणि त्या आनंदातच त्याला सगळी गिफ्ट मिळून जातात, सगळा आनंद मिळून जातो की माझ्या मुलाने माझ्यासाठी काही करण्यापेक्षा त्याने मला एक 10 मिनिट द्यावे, हीच अपेक्षा प्रत्येक आईवडिलांची असते आणि ती तुम्ही फुलफिल करा. मंडळी, तुम्हाला हा माझा विचार कसा वाटतो ते जरूर कळवा. नमस्कार.